कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र। जे लोक या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करतात, सेवा करतात, आनंदाने रमतात, त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते। पण लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात आणि ती अक्काबाई कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरत असते। कोण झोपलंय, कोण जागरण करत आहे हे पाहते आणि झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते, त्यांच्यावर वाईट दिवस आणते। पण या उलट जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, संपत्ती, ऐश्वर्य आणते। तर सर्वांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथे मी कोजागिरी पौर्णिमेची मांडणी कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवतेय। तर कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 6 ऑक्टोबरला दुपारी 12:24 सुरुवात होते, तर समाप्ती ही 7 तारखेला मंगळवारी सकाळी 9:18 होत आहे। तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची मांडणी आपल्याला 6 तारखेला रात्री 12 वाजता करायची आहे। ही पूजा मांडणी तुम्हाला थोडीशी आधी करायची आहे, म्हणजेच 11:30 पावणे 12ला केली तरी चालेल। पूजा अगदी छोटीशी आहे आणि मांडायला 15-20 मिनिटं सुद्धा लागत नाही, म्हणून म्हणजे जेणेकरून आपल्याला 12 ते 12:39 मध्ये हा जो चांगला मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त आहे कोजागिरी पौर्णिमेचा, त्यामध्ये आपल्याला सर्व पूजा करायची आहे। कोजागिरी पौर्णिमेला समुद्रामधून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता। तर या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि जे लोक तिची सेवा करतात त्यांना प्रसन्न होते आणि या उलट जर आपण झोपून राहिलो तर आपल्यावर नक्की वाईट दिवस येतात। म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा सण आपल्याला अगदी आनंदाने साजरा करायचा आहे। तर इथे आपल्याला पाट घ्यायचा आहे, पाटावर व्हाईट कलरचं वस्त्र अंतरायचं आहे, म्हणजे पांढरं वस्त्र। लाल व पिवळं अंतरलं तरी चालेल, पण शक्यतो चंद्राला पांढरं वस्त्र प्रिय आहे आणि चंद्र हा पांढरा आहे, त्यामुळे इथे आपल्याला पांढरं वस्त्र अंतरायचं आहे खाली। तर मी इथे माझ्याकडे जे पांढऱ्या कलरचा एक रुमाल होता तो व्यवस्थित स्वच्छ धुतलेला होता, तो मी अंतरलेला आहे। सगळ्या गोष्टींची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो, म्हणून सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि गणपती बाप्पांच्या आपल्या देवांची पूजा सकाळीच झाली होती, त्यामुळे इथे आपल्याला 2 विड्यांची पानं घ्यायची आहेत, 2 जोडची। एका विड्याच्या जोडच्या पानावर आपल्याला अक्षदा सुपारी ठेवायची, हे आहे लक्ष्मीचं प्रतीक, आणि दुसऱ्या विड्याच्या पानावर आपल्याला अक्षदा आणि एक सुपारी ठेवायची आहे, ते आहे कुबेरांचं प्रतीक। तर इथे आपल्याला चंद्र सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जे श्रीयंत्र वगैरे असेल त्याची सुद्धा तुम्ही नक्की पूजा करू शकता, पण माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवलेलं नाहीये आणि म्हणून मी प्रतीक म्हणून मी सुपारी घेतलेली आहे। तर इथे बघा, इंद्राची स्थापना करायची आहे। तर इंद्राची स्थापना अशी करायची असते, अक्षदा, त्यावर हळद कुंकू आणि तांब्या घ्यायचा आहे पितळेचा, त्यावर स्वस्तिक काढलेलं असावं। स्वस्तिकाला मध्ये जे टिंब वगैरे असतं असं परिपूर्ण स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्या बाजूला 2 रेषा आणि मग बाकीच्या हळद कुंकवाची बोटं उमटवायची आहेत। आंब्याचे जे डहाळा आहे तो ठेवायचा आहे, हे आहे इंद्राचं प्रतीक। तर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। प्रत्येक म्हणजे आता इथे मी आधी लक्ष्मी मातेचं जे सुपारी म्हणून प्रतीक ठेवलेलं त्यांना आपल्याला हळदी कुंकू पुष्प व्हायचं आहे। वाहताना ओम श्रीम नमः, ओम श्री नमः असं मंत्र म्हणायचं आहे। त्यानंतर कुबेरांच्या सुपारीला आपण सुपारी म्हणून जे प्रतीक घेतलंय त्याला आपण हळदी कुंकू पुष्प वाहून घेऊया। ते बोलताना आपल्याला ओम क्लीम श्रीम श्री कुबेराय नमः असं म्हणायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला चंद्रदेवतेला हळद कुंकू पुष्प वाहून घ्यायचं आहे आणि वाहताना ओम चंद्रदेवतोभ्य नमः असं म्हणायचं आहे। इंद्रदेवांना हळद कुंकू आणि पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे आणि ओम इंद्रदेवतोभ्य नमः हा मंत्र म्हणायचा आहे। अगरबत्ती, धूप, दीप लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे। ही पूजा करणे महत्वाचे आहे, जेणेकरून आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पैशांचे वगैरे काय अडचणी असतील तर। आणि नंतर नैवेद्य म्हणून आपल्याला इथे दूध दाखवायचं आहे। हा नैवेद्य खूप इम्पॉर्टंट आहे दाखवण्यासाठी, आणि आपण जे दूध दाखवणार आहोत नैवेद्य म्हणून ते चंद्राच्या छायेमधलं असावं, म्हणजे चंद्राची सावली त्याच्यामध्ये पडलेली असते आणि मग ते दूध आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचे। आणि इथे तुळशीपत्र दुपारीच तोडून ठेवायचे, जेणेकरून त्या नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र एक ठेवायचं आहे। मी नाही ठेवलं, पण तुम्ही नक्की ठेवा। तर कारण मी तोडलं नव्हतं म्हणून मी इथे दाखवलेलं नाहीये तुम्हाला, तर तुम्ही नक्की ठेवा। अशा प्रकारे ही कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा।
जर तुम्हा कोणाला मासिक धर्म वगैरे असेल तर ही पूजा दुसऱ्यांकडून करून घ्यायची आहे आणि विटाळ असला तर पूजा करायचीच नसते। तर आपल्या घरातल्या स्त्री पुरुष किंवा मुलींनी कोणीही ही पूजा मांडली तरी चालते। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। नवीन असाल तर स्मिताज व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।